Hello students, now today we have to study how to multiply one polynomial by another polynomial. That means how to do multiplication, how to multiply first polynomial by second or second polynomial by first one असं. म्हणजेच एका पॉलिनॉमियलने दुसऱ्याला किंवा दुसरीने पहिलीला कसं मल्टिप्लाय करायचं त्याचा स्टडी करायचा आपल्याला. ओके, नाउ सी हियर वी विल टेक दिस फर्स्ट क्वेश्चन. सी दिस here 2x into this one x square minus 2x minus 1 this म्हणजे ह्या पॉलिनॉमियलने ह्याला मल्टिप्लाय करायचंय. आता बघा मग काय करता येईल इथे 2 into आता बघा बरं का ह्याच्यामध्ये काय करायचं व्हेरिएबलने व्हेरिएबलला मल्टिप्लाय करायचं आणि कोएफिशियंटने कोएफिशियंटला. आता ह्याच्या समोर x स्क्वेअरच्या कोएफिशियंटला कोणीच नाहीये म्हणजे 1. इथे जर 1 असेल बघा 1 म्हणजे ते बघा 2 into 1 2 1 जा 2 आणि मग बघा x इंटू एक्स स्क्वेअर. आता ह्याच्यात व्यवस्थित समजून घ्या हा x इंटू एक्स स्क्वेअर हे कसं असतं बघा x इंटू एक्स स्क्वेअर म्हणजेच काय आपला तो रूल तुम्हाला आठवत असेल बघा लॉज ऑफ इंडायसेस मध्ये कसा असतो तो रूल a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल्स टू बघा जर ह्या दोन्हींचे बेस सारखे असतील कॉमन असतील तर हा a तसाच राहतो बघा कॉमन आणि हा वरचा जो असतो m आणि n त्यांचे ऍडिशन होते म्हणजे m प्लस n. इथे जर समजा असं असेल बघा a रेस टू 3 इंटू a रेस टू 5 त्याचं कसं येईल मग हा दोन्हींचा a कॉमन राहणार आणि हा 3 प्लस 5 इथे ऍड होईल 3 प्लस 5 म्हणजेच a रेस टू 5 प्लस 3 किती 8 म्हणजेच ह्याचं मल्टिप्लिकेशन बघा a रेस टू 3 इंटू a रेस टू 5 तर ह्या दोन्हींचा a कॉमन आणि हे 3 प्लस 5 8 असं आलं बरोबर. आता इथे हेच आपण इथे घेऊन बघू बघा x रेस टू 1 इंटू बघा इंटू x रेस टू 2 x रेस टू 2 या दोन्हींचा बेस कॉमन आहे बघा x वरचा जो आहे 1 आणि हा 2 यांचे ऍडिशन होईल 1 प्लस 2 अँड दॅट इज इक्वल्स टू दिस x रेस टू 2 प्लस 1 3 दॅट इज x क्यूब. कळलं का आता हे तसं इथे बघा आता हा पहिला 2 हा इथला 2 आणि इथे कोणीच नाही म्हणजे हा इथे 1 असतो म्हणजे 2 into 1 2 2 1 2 आता हे संपलं. आता इथे बघा x रेस टू काहीच नाही म्हणजे 1 x रेस टू 1 आणि x रेस टू 2 या दोघांचं जर प्रॉडक्ट केला तर इथे x राहणार आणि हे वरचे जे आहेत बघा 1 आणि हा 2 1 प्लस 2 3 म्हणजे 2x क्यूब. कळलं का हे तुम्हाला कळत नसेल तर इथे व्यवस्थित समजून घ्या. आता नेक्स्ट बघा आता हे मध्ये मायनस बघा हे प्लस इंटू मायनस मायनस बघा पहिलं काय केलं आपण ह्या पहिल्याला मल्टिप्लाय केलं हे आलं आता ह्याने ह्या दुसऱ्याला आता हा मधलं मायनस साइन इथे घेतलं. आता बघा 2 आणि इथे पण 2 म्हणजे 2 2 जा बघा 2 into 2 4 2 2 जा 4. आता बघा x रेस टू 1 आणि x रेस टू 1 इथे बघा x रेस टू 1 into x रेस टू 1 बघा बरं हा x रेस टू 1 आणि इथे पण x रेस टू काहीच नाही म्हणजे 1 x रेस टू 1 into x रेस टू 1 काय येईल बरं मग x रेस टू हे 1 प्लस 1 दॅट इज x रेस टू 2. कळतंय का बघा आता इथे x रेस टू 1 into x रेस टू 1 दॅट इज x रेस टू 2 काय केलं इथे फक्त बघा पहिले ह्या दोघांनी हे जे आहे हा 2x ने ह्याला मल्टिप्लाय करतोय आपण म्हणजे 2 2 जा 4 आणि x रेस टू 1 into x रेस टू 1 म्हणजे x रेस टू 2 किंवा सरळ तुम्हाला जर डायरेक्टली कळत असेल तर बघा 2 2 जा 4 2x into 2x म्हणजे 2 2 जा 4 झाला x into x x स्क्वेअर किती सिंपल आहे. पुढे बघा मायनस आता बघा 2x into 1 2x एक 2x 1 जा 2x as it is and this is the answer. हेच त्याचा आन्सर आला. कळलं का बघा बरं आणखी आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायची त्यात तुम्हाला कळून जाईल ते. आता बघा नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघा इन द सेकंड क्वेश्चन सी these two terms are given these two polynomials are given. See x raised to 5 minus 1 into बघा हे फर्स्ट हा into आता सेकंड कोणतं हे x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 2. आता काय करायचं इथे बघा ह्याला मल्टिप्लाय ह्या पॉलिनॉमियलने हिला मल्टिप्लाय करायचं मग कसं येईल बघा बरं दॅट इज इक्वल्स ह्या पहिल्याने पूर्ण ह्याला नंतर मायनस 1 ने दुसऱ्या म्हणजे ह्याच्यातले जेवढे असतील बघा ही एक फॅमिली ही एक फॅमिली या फॅमिलीतल्या फर्स्ट मेंबरने ह्या सर्वांना नंतर ह्या सेकंडने ह्या सर्वांना मल्टिप्लाय करायचं. ओके मल्टिप्लिकेशन आता x रेस टू 5 फर्स्ट विल टेक धिस आता पहिलं घेतलं आणि इंटू हे सगळे बघा ह्या पहिल्याने ह्या सगळ्यांना नंतर ह्या दुसऱ्याने सगळ्यांना कळतंय बघा x रेस टू 5 इंटू धिस इथे काय x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 2 अँड आता बघा बरं का हे पहिल्याने ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय केलं इथे
हा इंटू हे पूर्ण ब्रॅकेट आला. आता नंतर पुढचा हा घ्यायचा म्हणजे ह्याचा -1. बघा बरं आता हा -1 इंटू हे पूर्ण तसंच इंटू एक्स क्यूब प्लस 2x² प्लस 2. आता बघा बरं ह्या फर्स्टने सगळ्यांना मल्टिप्लाय नंतर -1 ने सगळ्यांना मल्टिप्लाय असं. आता इथे बघा काय होईल मग x⁵ इंटू x⁵. बघा आता पहिल्याने ह्याला किती सिंपल आहे बघा. आताच मी तुम्हाला सांगितलं जर हे दोन्ही सेम असतील तर सरळ x घ्यायचा आणि हे जे वरचे आलेत बघा x⁵ आणि x⁵. मग हा 5 + 3 सरळ ऍडिशन करायची 5 + 3 8. म्हणजे बघा ह्या दोघांचं प्रॉडक्ट काय आलं x⁵ इंटू x⁵. दॅट इज x⁵ 5 + 3 8. कळलं. आता बघा बरं का सेकंड आता हे मधलं प्लस साइन घ्यायचं. आता इथे बघा 2x² आणि x⁵. बघा बरं आता हे जर नसेल कळत मी इथे लिहितो बघा x⁵ इंटू 2x² असं दिलंय बघा हे x⁵ इंटू 2x². जर तुम्हाला इथे नसेल कळत तर काय करायचं मग बघा बरं काय करता येईल इथे. तर काय करू शकतो आपण इथे बघा इथे काहीच नाही म्हणजे 1 म्हणजे 2 1 जा 2 ह्याचं बघा 2 1 जा 2 आणि नंतर x⁵ आणि x⁵ त्याच्याऐवजी एकच x घ्यायचं ह्या आणि मग वरचा 5 + 2 इथे 7 झालं त्याचा आन्सर. किती सिंपल आहे. मग बघा आता इथे एक काम करूया आपण तुम्हाला कळण्यासाठी मी काय करतो थोड्या एक स्टेप वाढवतो इथे म्हणजे तुम्हाला परफेक्ट कळेल. बघा आता इज इक्वल्स टू बघा x⁵ इंटू x⁵ बघा पहिल्याने ह्याला मल्टिप्लाय प्लस मधलं साइन हे तसं. आता ह्याने ह्याला मग 2 इंटू बघा किंवा असं म्हणू आपण x⁵ इंटू बघा x⁵ इंटू हे 2x² हे झालं. आता प्लस हे तिसरं बघा ह्याने पहिल्याला ह्याने दुसऱ्याला इथे आणि आता ह्याने तिसऱ्याला x⁵ इंटू 2 x⁵ इंटू 2 आणि आता इथे बघा आता मायनस. आता हा मायनस काय करतो -1 इंटू धिस. मग हा मायनस जर तिथे आत ह्याला मल्टिप्लाय केलं तर -1 इंटू धिस म्हणजे -x³ हे झालं -x³. हे मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस इंटू प्लस मायनस ह्याचं मायनस झालं -2x². नंतर परत -1 इंटू प्लस म्हणजे इथे -1 इंटू 2 2 1 जा 2. कळलं का आता. आता बघा बरं इथे काय करता येईल ह्याला. आता हे खूप सिंपल झालंय बघा एकदम सहजपणे आता तुम्ही समजू शकता बघा x⁵ इंटू x⁵ इथे दोन्हींचा कॉमन बेस x. हा 5 आणि हा 3 5 + 3 8. कळलं का आता. लॉज ऑफ इंडायसेस मध्ये हा लॉ आहे बघा हा हे वापरले आपण. सेम बेस आहेत रेस टू n इथे इंटू असेल तर मग इथे ह्या दोघांपैकी एक येतो आणि m + n वर येतो. ओके हे तुम्हाला 7th 8th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे बघा तुमचं हे. आता इथे मग ह्या दोन्हींपैकी x आला आणि 5 + 3 8 आला प्लस बघा आता इथे पहिले कोएफिशियंटचं बघूया. इथे कोणीच नाही म्हणजे 1 मग 2 1 जा 2 बघा 2 1 जा 2 आणि नंतर x⁵ x⁵ मग x⁵ आता तुम्ही सांगा बरं काही x⁵ x⁵ म्हणजे 5 आणि हे 2 चं ऍडिशन म्हणजे 7 5 + 2 7. आता इथे बघा प्लस 2 इंटू धिस म्हणजे 2 इंटू x⁵ 2 इंटू x⁵. ओके आता बघा हे -x³ -2x² -2. आता आपलं काय ठरलंय सबट्रॅक्शन मध्ये बघा काही प्लस आहेत काही मायनस आहेत तर याला पण आता इथे काही सबट्रॅक्शन होणारच नाही बघा. x⁵ सोबत कोणी आहे का कोणीच नाहीये. x⁵ सोबत कोणी आहे का नाहीये. लाईक टर्म्स नाहीयेत. x⁵ सोबत कोणी x⁵ वाला असतं तर आपण त्याच्यात प्लस मायनस केलं असतं पण तिथं तसं नाहीच आहे बघा. x⁵ सोबत कोणीच नाहीये. x⁵ सोबत जर परत x⁵ आला असतं त्यांच्यातच काहीतरी प्लस मायनस झालं असतं. इथं नाहीच आहे. x⁵ एकटाच आहे x⁵ एकटाच आहे आणि 2 म्हणजेच हेच फायनल आन्सर आलं. कळलं बाळांनो सगळ्यांना. पटपट कॉपी करून घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन मी इथे लिहितो. खूप सिंपल आहे बघा फक्त प्रॅक्टिसची गरज ह्याला. एकदा तुम्हाला हे कळलं कसं सोडवायचं तर मग पुढे काहीच अडचण येणार नाही बघा. आता थर्ड क्वेश्चन मी इथे लिहितो बघा. थर्ड 2y + 1 इंटू बघा आता सेकंड इथे y² मायनस 2y³ प्लस 3y असं आलंय बघा. आता ह्याचं काय करायचं ह्या पहिल्याने ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं नंतर ह्या दुसऱ्याने सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं. ओके आता बघा
इथे 2y इंटू हा 2y पहिला घेतला हे सर्वांना मल्टिप्लाय मग काय y स्क्वेअर मायनस 2y क्यूब प्लस 3y आता प्लस 1 बघा पहिल्याने झालं आता हे पहिला झाला आता दुसरा घ्यायचा प्लस 1 इंटू हे पूर्ण तसंच y स्क्वेअर मायनस 2y क्यूब प्लस 3y आता बघा बरं का आता इथे किती सिंपल आहे बघा 2 इंटू बघा आता 2 इंटू इथं काहीच नाही म्हणजे 1 2 1 चा 2 आणि हे y इंटू y स्क्वेअर ह्याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1 y रेस टू 1 आणि हा y रेस टू 3 म्हणजे इथं y लिहिला तर आपलं काय ठरलंय या दोघांची काय करत असतो वरच्यांची ऍडिशन 1 प्लस 2 3 म्हणजे इथं y रेस टू 3 आला जर तुम्हाला हे नसेल कळत कसं आलं तर इथे हे लक्षात ठेवा a रेस टू m इंटू a रेस टू n जर तुम्हाला असं नसेल कळत तर इथे a ऐवजी x घ्या x रेस टू m y रेस टू n इज इक्वल्स टू सॉरी xच घ्यावा लागेल सॉरी वेगळे नाही चालणार बघा इथे समजा x रेस टू m इंटू x रेस टू n इज इक्वल्स टू x रेस टू हा m प्लस n वर ऍड होईल x च्या डोक्यावर m x च्या डोक्यावर n म्हणजे x च्या डोक्यावर हे m प्लस n हे असं हा रूल इथेच आपण a रेस टू m इंटू a रेस टू n म्हणजेच a रेस टू m प्लस n असं लिहितो ओके म्हणजे तुम्हाला हे आता लक्षात येईल पुढे मग बघा आता 2 1 चा 2 y रेस टू 1 y रेस टू 2 म्हणजे 1 प्लस 2 3 झाले y रेस टू 3 आता बघा बरं हे मायनस साइन इथे प्लस इंटू मायनस मायनस आता बघा 2 इंटू 2 2 2 जा 4 बघा 2 2 जा 4 आणि हा y रेस टू 1 आणि y रेस टू 3 म्हणजे हा 1 आणि हा 3 3 प्लस 1 किती झाले y रेस टू 4 बघा बरं बरोबर आहे का y रेस टू 1 y रेस टू 3 म्हणजे y रेस टू 1 आणि y रेस टू 3 3 प्लस 1 हे 4 झालं आता नेक्स्ट बघा प्लस इथे बघा आता हे पहिलं झालं पहिल्यासोबत पहिलं झालं दुसऱ्यासोबत आता पहिलं ह्या तिसऱ्यासोबत मल्टिप्लाय मग काय येईल बघा 2 इंटू पहिलं 3 पहिले कोएफिशियंटचं प्रॉडक्ट 2 इंटू 3 2 3 जा 6 आता बघा y रेस टू 1 y रेस टू 1 म्हणजे हा 1 आणि हा 1 y रेस टू 2 आहे की नाही सिंपल आता पुढे बघा इथे काय 1 इंटू धिस मग हे 1 इंटू ह्या टर्म तशाच येतील इथे मग बघा प्लस 1 इंटू y स्क्वेअर एक y स्क्वेअर 1 चा y स्क्वेअर नंतर मायनस 2y क्यूब इंटू 1 हेच तसं येईल इथे मायनस 2y क्यूब कुठली टर्म इंटू 1 म्हणजे तीच टर्म राहणार प्लस 3y 1 चा 3y बघा बरं त्याच्यामध्ये काही टर्म्स दिसतायत का हो दिसतायत ना बघा y क्यूब सारखा कोणी आहे का y क्यूब आहे ना इथे मायनस 2y क्यूब बघा हा आहे हा इथे पण आहे बघा y स्क्वेअर सोबत ही y स्क्वेअर लाईक टर्म येते का लक्षात म्हणजे प्लस मायनस करायला चान्सेस आहेत आता आपण काय करूया इथे पहिलं हे घेऊ मायनस 4y रेस टू 4 बघा मायनस 4y रेस टू 4 मायनस 4y रेस टू 4 हे पहिलं घेतलं रेस टू 4 आता y क्यूब पहिलं y रेस टू 4 नंतर y रेस टू 3 इथे काय 2y क्यूब बघा 2y क्यूब घेतला आता हा y क्यूब झाला इथला हा मायनस 2y क्यूब घ्या मायनस 2y क्यूब हे शेजारी शेजारी y क्यूब आता y स्क्वेअर वाले घ्या हा तिसरा 6y स्क्वेअर 6y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर बघा 6y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर हे आलं आणि लास्टला कोण उरलंय आता इथे फक्त हा उरलाय 3y इथे घ्या प्लस 3y बघा बरं मग आता काय करता येईल इथे मायनस 4y क्यूब आता इथे बघा प्लस 2y क्यूब मायनस 2y क्यूब जितका प्लस 2y क्यूब तितकाच मायनस 2y क्यूब सेम सेम कॅन्सल इथे बघा हा 6y स्क्वेअर आणि हा काहीच नाही म्हणजे 1y स्क्वेअर 6 प्लस 1 7y स्क्वेअर म्हणजे इथे बघा आता हे मायनस 4y रेस टू 4 इथे बघा प्लस 6 प्लस 1 7 आणि हा y रेस टू तसाच बघा 6 आणि हे 6y स्क्वेअर हे म्हणजे असे हे 6y स्क्वेअर आणि त्यात परत 1y स्क्वेअर ऍड केला म्हणजे 6 प्लस 1 7y स्क्वेअर म्हणजे इथे आले 7y स्क्वेअर हे आलं आणि प्लस 3y जसाच्या तसा याची जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते सोपं वाटायला लागेल बघा आता मी तुम्हाला प्रॅक्टिस साठी काही क्वेश्चन देणार इथेच आपण प्रॅक्टिस करत करत काही तुम्हाला होमवर्कला पण देणार मी ओके पटपट कॉपी करून घ्या बाळांनो नाउ सी हियर मल्टिप्लाय द गिवन पॉलिनोमियल्स आता बघा बाळांनो मी तुम्हाला काही प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत आता इथे घ्यायचे आपल्याला हे फर्स्ट नंबर फर्स्ट टेक दिस 3x into now take this
4x² प्लस 2x प्लस 9. बघा बरं का आता आपलं काय ठरलंय, काय करायचं, पहिलं नंतर पहिलं ह्याच्यासोबत पहिलं, ह्याच्यासोबत दुसरं आणि ह्याच्यासोबत तिसरं असं तुम्ही डायरेक्टली करू शकता. जर नसेल कळत तर सुरुवातीला त्या एक स्टेप वाढवू शकता. बघा पहिल्यासोबत हे पहिलं घ्या, 3x इंटू 4x². बघा पहिल्यासोबत हे पहिलं आलं, आता मध्ये प्लस साइन, हे प्लस म्हणजे बघा हे पहिलं झालं, आता मध्ये प्लस द्यायचं. आता हे आणि हे दुसरं म्हणजे बघा 3x 2x म्हणजे 3x इंटू 2x. बघा धिस इंटू धिस. आता इथे मध्ये परत प्लस म्हणजे आता तिसरं, पहिलं झालं, दुसरं झालं, आता तिसरं हे आणि हे. 3x इंटू 9, 3x इंटू 9. आता बघा बरं इथे 3 4 जा, आता काय करायचं आपल्याला, हे जे कोएफिशियंट त्यांचा प्रॉडक्ट पहिला म्हणजे 3 4 जा 12. आणि आपलं काय ठरलंय, x आणि x सारखे आहेत बघा हे, म्हणजे त्याच्याऐवजी एकच x घ्यायचा, बरोबर आहे. आणि इथे x⁻1 आणि x⁻2 म्हणजे हा 2 + 1 3 म्हणजे x⁻3. कळलं का? आता हे डायरेक्ट तुम्हाला आलं पाहिजे. आता बघा आता इथे नेक्स्ट, आता इथे 3 इंटू 2, हा 3 इथला आणि हा 2, 3 2 जा 6. आणि बघा x इंटू x, चा बघा x⁻1 x⁻1 म्हणजे x इंटू x, x⁻2 हा 1 + 1 2 झाला, x इंटू x x². प्लस आता इथे बघा 9 इंटू 3, इथे काहीच नाही बघा, मग 9 3 जा 27 आणि हा x जसाच्या तसा म्हणजे 9 3 जा 27x. बघा बरं हे कळतंय का? अशाच पद्धतीने आता हे दुसरे पण सोडवायचं. बघा आता सेकंड नंबरला काय दिले ते घेऊया आपण. सेकंड बघा x³ - 1, x³ - 1. बघा x³ - 1 इंटू धिस, ह्याच्यासोबत ह्याला मल्टिप्लाय करायचं इंटू धिस 1. 9x⁵ 9x⁵ प्लस 6x² प्लस 6x² प्लस 7 प्लस 7. बघा बरं आता काय करता येईल इथे, बघूया तर आता. मग इथे काय करायचं, पहिलं आपलं काय ठरलं, पहिल्याने हे सगळ्यांना, नंतर दुसऱ्याने सर्वांना मल्टिप्लाय. मग बघा x³ इंटू हे पहिलं घेऊ, x³ इंटू इथे इंटू, हा आता हे पूर्ण येतील ह्या पहिल्याने ह्या सर्वांना म्हणजे 9x⁵ 9x⁵ प्लस 6x² प्लस 7 प्लस 7 म्हणजे ह्या पहिल्याने ह्या सर्वांना मल्टिप्लाय केला. आता -1 घ्या, हा -1 इंटू, आता -1 इंटू हे पूर्ण बघा 9x⁵ 9x⁵ प्लस 6x² प्लस 7 म्हणजेच बघा पहिल्याने ह्या सर्वांना मल्टिप्लाय केलं, त्यानंतर ह्या दुसऱ्याने ह्या सर्वांना मल्टिप्लाय केलं. ओके. आता बघा आता आपल्याला काय करत चालायचं, फक्त ह्याला सोडवायचं. बघा तर आता हे अगदी सिंपल आहे. बघा आता x³ बघा 9 इंटू पहिले ह्याचं कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 म्हणजे 9 1 जा 9. बघा 9 1 जा 9 आणि x⁻3 आणि x⁻5 म्हणजे x⁻, बघा हा ⁻3 आहे, x⁻3 आणि x⁻5, हा 5 + 3 किती येईल, 5 + 3 8 म्हणजे x⁻8 प्लस. आता बघा 6 इंटू 1, बघा आता ह्या दोघांचा याच्यामध्ये पहिलं 6 इंटू 1, 6 1 जा 6, नंतर दोन्ही मध्ये x सारखा दिसतो, मग हा x आणि बघा x च्या डोक्यावर 3 आणि x च्या डोक्यावर 2 म्हणजे यांचा प्रॉडक्ट काय 3 + 2 5 म्हणजे x⁻5. बघा x³ इंटू x², x³ इंटू x² नसेल तर इथे बघा x³ इंटू x² म्हणजेच बघा पहिलं काय दिलं होतं त्यांनी 1x³ आणि 6x², 1x³ आणि 6x². त्याच्यात आपलं काय ठरलंय, ह्या पहिल्याने बघा ह्याने ह्याला मल्टिप्लाय 6 1 जा 6 आणि या दोघांपैकी x लिहितो आपण आणि x⁻3 x⁻2 म्हणजे 3 + 2 ला डायरेक्टली मी इथे लिहितो 5 म्हणजे बघा बरं मग 6 इंटू 1 6 x³ x² म्हणजे 3 + 2 5 x⁻5 तेच इथे लिहिले बघा मी, ह्याने ह्याला मल्टिप्लाय. आता लास्ट इथे बघा प्लस हा 7 इथे प्लस, आता 7 इंटू धिस 7 इंटू 1 7 1 जा 7 आणि हा 7 इंटू हा x³ म्हणजे 7x³. बघा बरं 7 इंटू 1 7 हा x³ जसाच्या तसा. आता बघा आता मायनसने यांना मल्टिप्लाय करायचं म्हणजे फक्त मायनस आतमध्ये जाईल. आता बघा मग -1 इंटू धिस म्हणजेच ह्याची साईन बदलतील सगळ्यांचे, मायनसने ह्याला मल्टिप्लाय केलं इथं काय होईल ह्याचं -9x², 9x⁵ पुढे
-1 इंटू धिस झाला, आता मायनस इंटू धिस, मग ह्याचं काय प्लसचं मायनस होईल, -6x² आणि पुढे -1 इंटू 7, 7 1 चा 7 म्हणजे -7. आता कोणी कॅन्सल होण्यासारखे आहेत का बघा बरं, लाईक टर्म्स आहेत का, आहे ना बघा, इथे हा x⁵ वाला दिसतोय आणि इथे सुद्धा x⁵ हा -9x⁵. त्यांना एकत्र करायचं, बाकी बघा x⁵8 आहे कोणीच नाही, x⁵3 सोबत कोणी आहे का नाही, x⁵2 सोबत कोणीच नाही आणि 7th एकटा, म्हणजे फक्त ह्यांनाच आपल्याला ऍड किंवा सबट्रॅक्ट जे असते ते करावं लागेल. ओके, आता इथे घ्या इज इक्वल्स टू, बघा आता 9x⁵8, 9x⁵8, आता इथे ह्याला घेऊ आपण प्लस 6x⁵5, हा लगेच त्याच्या बाजूला घ्या, -9x⁵5, हे 5 वाले बघा, हे दोन्ही सारखे आहेत बघा, लाईक टर्म्स, x⁵5 x⁵5, नंतर प्लस 7x³ प्लस 7x³, त्यानंतर -6x² -6x² आणि -7, इथे -7. बघा बरं काय करता येईल आता बाळांनो, इथे अगदी सिंपल आहे बघा, फक्त तुम्हाला कळणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये काय करायचं. एकदा तुम्हाला ती आयडिया आली की पुढे खूप सिंपल वाटेल तुम्हाला. बघा 9x⁵8 हे जसंच्या तसं. आता इथे समजून घ्या, इथे 6 आणि हे 9 आपण काय करत असतो जनरली, मोठ्यातनं छोट्याला मायनस करतो, आलेलं उत्तरला मोठ्या साईन देतो, बरोबर आहे. आता 6 आणि 9 मधनं मोठा कोणी 9 मधनं 6 मायनस केला, 9 मधनं 6 गेले, 3 उरले 3, आणि इथे मोठ्याचं साईन काय मायनस, मग हे मायनस दिलं, म्हणजे 9तनं 6 मायनस केले आणि आलेल्या मोठ्या 9चं साईन दिलं, 9चं मायनस, आणि इथे हे x⁵5 जसंच्या तसं. बघा बरं किती जणांना कळलं, हे सिंपल आहे ना. बघा 6 आणि -9 ह्याच्यामध्ये आपण काय करतो, ह्याच्यातनं ह्याला मायनस करतो, म्हणजे 9 मधनं 6 गेले 3 आणि हे मोठ्याचं साईन हे मायनस, म्हणजे -3 आलं. फक्त इथे काय ऍड झालं त्याच्यामध्ये, इथे x⁵5 आणि इथे x⁵5. इथे मल्टिप्लिकेशन नाही, सरळ ह्याच्यातनं इतके गेले, हे फक्त ह्याचं जसंच्या तसं लिहून टाकायचं x⁵5. म्हणजे 9x⁵5 मधनं 9x⁵5 मधनं 6x⁵5 मायनस झाले, then what will remain here? -3x⁵5 will remain, and that is we wrote here. Okay. Now the next is what? This 7x³. This as it is. This -6x² and this -7. Simple. This is the answer. हेच त्याचा आन्सर आला. जमेल का माझं बरोबर मुलांना? आता पटपट कॉपी करून घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं आपल्याला. आता नेक्स्ट क्वेश्चनला इथे लिहू आपण. बघा 3y+1, तिसरा बघा आता थर्ड क्वेश्चन. 3y+1 इंटू सेकंड काय 3y² प्लस 4y³ प्लस 8. आता बघा ह्याच्यात काय करायचं, पहिल्याने ह्या पूर्ण ह्याला, दुसऱ्याने ह्या सर्वांना मल्टिप्लाय. मग बघा काय 3y इंटू, बघा बरं ह्याने ह्याला 3y² प्लस 4y³ प्लस 8. सपोज आपण काय करू, ह्याला मायनस घेऊ, म्हणजे तुम्हाला थोडंसं व्हरायटी सोडवायला मिळेल. हा इथे मायनस, इथे पण सपोज आपण मायनस घेतलं. आता बघा बरं इथे पण मायनस येईल. बघा हे दिस पहिला ह्याच्यातला हा आला, ह्या पहिल्याने पूर्ण ह्याला, ह्याच्यात मायनस आहे म्हणून इथे मायनस. ओके. बघा पहिल्याने पूर्ण ब्रॅकेटला, नंतर दुसऱ्याने पूर्ण ब्रॅकेटला, इथे काय प्लस. बघा हा ह्याने ह्याला झालं, आता +1 घ्यायचा, प्लस इथे -1 असतात, इथे मायनस घेतलं असतं आपण. 1 इंटू धिस, बघा 1 इंटू, आता हे पूर्ण तसंच तसं 3y² प्लस 4y³ मायनस 8 हे आलं. आता बघा बरं काय करता येईल, इथे ह्याने ह्याला, ह्याने ह्याला आणि ह्याने ह्याला मल्टिप्लाय. बरोबर आहे. आता मी डायरेक्ट लिहिणार आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. बघा आता इथे 3 इंटू 3, बघा 3 3 चा 9, करेक्ट. आता y⁻1 आणि y⁻2 म्हणजे ह्यांचं काय, y⁻2 हा 1 + 2 3 आला. कळतंय ना आता. आता बघा बरं का प्लस, इथे आता मधलं हे प्लस, हे झालं पहिलं, आता हे दुसरं प्लस घेतलं. आता 3 इंटू धिस, बघा 3 इंटू 4 पहिलं, हे 3 4 चा 12, 3 चौक 12 आलं हे. आणि y⁻1 y⁻3, 3 + 1 हे y⁻4, बघा हे 3 आणि 1 4. नंतर आता मायनस, आता हा 8 आणि 3y, 8 3 चा 24, 8 3 चा 8 3 24 आणि हे y जसंच्या तसं.
आलं का लक्षात? बघा बरं, काहीच नाही. पहिल्याने ह्याला, पहिल्याने ह्या दुसऱ्याला आणि पहिल्याने तिसऱ्याला 3 आले. आता +1 इंटू धिस, आता 1 ने मल्टिप्लाय केलं तर ऍज इट इज राहणार आहे. इथे -1 असतं तर मात्र साइन चेंज झालं असतं. इथं +1 म्हणून ऍज इट इज. इथे काही +3y² +4y³ आणि हे -8. बघा आता काही चान्सेस आहेत का आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये? बघा इथे आहे 9y³ लाईक टर्म्स मी सांगितले तुम्हाला. y³ वाली इथे टर्म आहे, y³ वाली इथे पण टर्म आहे बघा. त्यानंतर इथे y⁴ इकडे आहे का y⁴? कोणीच नाही. आता हा y वाला आहे का y⁴ वाला? कोणीच नाही. y² वाला आहे का? कोणीच नाही. आणि -8 तर एकटाच. म्हणजेच आपल्याला हे दोन घ्यायचे. सरळ तुम्ही लिहिलं तरी चालतं. हे 9y³ आणि हे 4y³. हे 9y³ आणि हे +4y³. 9 आणि +4 किती झाले? 9 + 4 13 आणि y³ तसंच, म्हणजेच 13y³. त्याच्या अगोदर आपल्याला हे लिहावं लागेल हा y⁴ वाला. ही मोठी टर्म पहिली लिहू आपण. 12y⁴. बघा हे 12y⁴ झालं. हे घेतलं आपण हा, हे घेतलं. आता नेक्स्ट हे 9y³ +4y³. 9 + 4 13y³. हे इथे +13y³. पुढे -24y आणि +3y². मग पहिलं ⁴, ⁴ आणि ⁴ आला हा घेऊ आपण, म्हणजे +3y² +3y². नंतर y वाला घेऊ आपण हा -24y. हा एक झाला. आता उरलं कोण? बघा हा झाला, हा झाला, हा आणि हा. आता उरलं फक्त -8. टेक दिस -8 विच इज द करेक्ट आन्सर. जमेल का? बघा बरं, प्रत्येकाला आलं पाहिजे बरं का. आणखी मी 2 प्रॅक्टिसला घेतोय आणि त्यानंतर तुम्हाला एक 10 क्वेश्चन मी प्रॅक्टिसला देणार आहे. एकदा ते झालं की मग आपल्याला डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स बघायचं. जर तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन परफेक्ट कळलं तरच तुम्हाला डिव्हिजन करता येईल ना, लक्षात ठेवा. जर हे येत नसेल त्याची वारंवार प्रॅक्टिस करा. भरपूर जास्त प्रॅक्टिस करा. जर जे नाही कळणार ते मला कॉल करून विचारा, पण ह्याचं परफेक्शन तुमचं आलं पाहिजे ह्याच्यामध्ये. एकदा हे तुमचं क्लिअर झालं की ह्याच्यानंतरच तुम्हाला डिव्हिजन मात्र ह्याचनुसार करायचं. ओके, डिव्हिजन ह्याचाच फायदा होणार आहे. आता बघा बरं बाळांनो, नेक्स्ट पटपट कॉपी करून घ्या हे. आता बघा बाळांनो, इथे सिरीज. आता हा होमवर्क आपल्याला सॉल्व्ह करायचा आणि हे क्वेश्चन दिलाय बघा. आता हा क्वेश्चन तुम्हाला कळणं गरजेचं आहे फास्ट. बघा फार झालं तिथे आपण एक काम करू शकतो. इथे 3 घेतला आपण. आता बघा की ह्या पहिल्याने ह्याला पूर्ण मल्टिप्लाय, नंतर दुसऱ्याने ह्याला. आता बघा पहिलं 3x² इंटू, बघा 3x² इंटू ही पूर्ण काय x³ -2x² -6x + 9. बघा ह्याने ह्या पूर्ण ह्यांना मल्टिप्लाय केलं. नेक्स्ट प्लस, आता नेक्स्ट आलं बघा प्लस, पुढे 5 मग +5 पूर्ण ब्रॅकेट. 5 ब्रॅकेट मध्ये काय x³ -2x² -6x + 9. ओके, आता बघा बरं का. आता ह्या पहिल्याने ह्या सर्वांना मल्टिप्लाय केले. ह्या पहिल्याने ह्यांना बघा बरं काय, पहिल्याने ह्यांना पूर्ण, नंतर ह्या दुसऱ्याने परत पूर्ण ब्रॅकेटला. पहिला ह्याने पूर्ण ब्रॅकेट, नंतर सेकंडने पूर्ण ब्रॅकेट. तेच पहिल्याने ब्रॅकेट, दुसऱ्याला हा ब्रॅकेट. आता बघा ह्याने ह्याला मल्टिप्लाय करूया आपण अगोदर. मग 3 इंटू काहीच नाही म्हणजे 1. 3 1 चा 3. बघा x² इंटू x⁻3. आता कळलं तुम्हाला x⁻2 x⁻3. सरळ आता कळलं पाहिजे बघा. हा 2 आणि हा 3 म्हणजे 2 + 3 5 x⁻5. बघा x⁻2 x⁻3 म्हणजे 2 + 3 5. आता इथे हे मायनस बघा 3 2 चा 6. बघा 3 2 चा 6. आता बघा x² इंटू x² म्हणजे x² काय होईल x⁻4. हे काय 2 + 4. नंतर आता तिसरं बघा मायनस. आता 3 6 चा 18. 3 6 18. बघा 3 6 चा 18 आणि हा x² आणि हा x⁻1 म्हणजे 2 + 1 3 म्हणजे x³ हे 2 आणि हा 1 3. आणि लास्टला बघा आता प्लस. आता हा 3x² इंटू 9. 9 3 चा 27 आणि हा x² इंटू इथं काहीच नाही म्हणजे x² जसाच्या तसा x². कळलं इथपर्यंत? आता हे झालं ह्याचं पहिल्याचं, हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं. ओके, आता नेक्स्ट इथे बघा प्लस. आता पुढे कंटिन्यू 5 × x³ 5x³ लक्षात घ्या. हे प्लस 5x³. आता 5 × 2 5 2 चा बघा प्लस इंटू मायनस मायनस. 5 2 चा 10x². बघा 10 5 2 चा 10x². नंतर 5 6 चा 30.
5 6 जा 30, लक्षात घ्या 5 6 जा 30 आणि हा x जसाच्या तसा आणि लास्टला 5 9 जा 45, 5 9 जा 45. आता बघा बरं, आता एक सारखी जे असतील त्यांना आपण कलेक्ट करूया. x⁵ वाला कोणी आहे का? कोणीच नाही. चला x⁴ वाला आहे का? नाही. चला तर मग आता आपण हे पहिलं लिहून घेऊ. 3x⁵ मायनस 6x⁴ हे झाले दोन. हा लिहिला. आता x³ वाला कोणी आहे का इथे? आहे ना. हा काय बघा, मग हा एक घ्यायचा आणि त्याच्याच बाजूला हा लाईक म्हणजे लाईक टर्म्स लिहायच्या. म्हणजेच काय -18x³ आणि प्लस 5x³ प्लस 5x³. आता -18x³ प्लस 5x³ हे दोन झाले. आता x² वाला कोणी आहे का? बघा आहे ना. हा काय म्हणजेच बघा प्लस 27x² आणि त्याच्याच बाजूला -10x². पुढे लास्टला काय उरलं? 30x आणि 45. मग हा -30x आणि हा प्लस 45. मी मुद्दाम हे जरा जास्त हार्ड लेवलचे दिलेत क्वेश्चन, जेणेकरून तुम्हाला ते एक्सरसाइज मधले सोपे जाते. ह्याची प्रॅक्टिस करा चांगली, म्हणजे तुम्हाला डिव्हिजन खूप सोपं वाटेल. आणि हे तुम्हाला आता वाटेल थोडंसं अवघड, पण जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते सोपं वाटायला लागेल. कळलं? हा आता बघा, तसा हा अवघड चॅप्टर आहे, एवढा काही सोपा नाहीये बघा, पण प्रॅक्टिस केली तर खूप सोपं वाटेल. आता बघा हे मी ऍज इट इज लिहितोय. 3x⁵ मायनस 6x⁴. आता इथे बघा हा -18x³ प्लस 5x³. मग 18 मधनं 5 गेले बघा, ह्याच्यातनं हा गेला म्हणजे किती उरले? 13 आणि ह्याचं साइन मायनस म्हणजे -13x³ ह्या दोघांचं हे आलं बघा, ह्या दोघांचं. त्यानंतर 27x² मधनं 10x² गेले म्हणजे 27 मधनं 10 गेले म्हणजे 17x² उरलं. आणि लास्टला हे -30x प्लस 45 -30x प्लस 45 विच इज द रिक्वायर्ड आन्सर. बघा ⁵, ⁴, ⁵3, ⁵2 हे आन्सर आलं. जमेल कळलं नव्हतं हे? आता तुम्ही काय करायचं, याची प्रॅक्टिस करा. जेवढे मी सोडून दिले ते पूर्ण सोडून बघा आणि त्याच्यानंतर हे घ्यायचे सोडवायला. आणि इथे जिथे जिथे डाऊट येतील ते मला कॉल करून विचारा तुम्ही. ओके चालेल. तर मग आता इथे आपण थांबूया. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला ह्याचा डिव्हिजन घ्यायचं आहे, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. ह्याची एकदा चांगली प्रॅक्टिस करा तुम्ही. ठीक आहे. ओके इथे थांबू. थँक्यू स्टुडंट्स.